बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील 8 वाळू माफियांना 1 वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार। पंढरपूर तालुक्यातील वाळू माफिया यांच्या विरुद्ध सोलापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार खालील नमूद वाळू माफियांना सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर संपूर्ण जिल्ह्यातून 1 वर्षाकरता तडीपार करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहे। तडीपार करण्यात आलेल्या वाळू माफियांची प्रमाणे हद्दीपार टोळीतील पंकज पांडुरंग कोळेकर, हेमंत अनिल कोळेकर, विनोद अर्जुन कोळेकर, संतोष दगडू चव्हाण, आकाश उर्फ अक्षय भगवान गाडगे, धनंजय रामचंद्र शिरतोडे, महेश दिगंबर शिंदे असे सोमनाथ अरुण लेंडवे असे एकूण 8 वाळू माफियांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून 1 वर्षाकरता तडीपार करण्यात आल्याचे आहे। यांच्या विरुद्ध वाळू चोरीचे अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल होते। त्यानुसार वरील 8 व्यक्तींना पंढरपूर तालुका पोलिसांनी आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी ताब्यात घेऊन त्यांना सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात तेथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सोडून तडीपारची अंमलबजावणी केली आहे। सदर तडीपार केलेल्या 8 जणांविरुद्ध वेगवेगळे पोलीस स्टेशनला मारामारीचे, वाळू चोरीचे, सरकारी कामात अडथळा आणल्याचे, धमकी दिल्याचे गुन्हे दाखल आहेत।